रात्री ना हरभरे भिजायला घातले होते बरं का, ते आपल्या शेतातलेच होते. तर गरम पाणी करून थोडंसं कोमट पाणी केलं होतं आणि एक 10 किलो हरभरे या टपामध्ये भिजायला घातलेत बघा. बाकीचे आमच्या आत्यांनी भिजून ठेवले होते, तर राहिले होते तर म्हणलं चला ऊन पडतं ते भिजून घेऊ. तर आता हे रुळू नये ना, मी असे वरचे भिजलेले हरभरे चांगले असे स्वच्छ 2 पाण्याने धुवून इकडं निथाळायला ठेवणार आहे बघा. आणि थोडंसं ठेवलं आहे पण निथाळायला, आणि नंतर स्लॅबवरती वाळायला घालणार. 2 दिवस वाळायला घालायचे आणि नंतर मस्त गिरणीमधून भरडून आणायची, आपल्याला हरभऱ्याची डाळ तयार करायची. तर तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आत्ता सकाळी 7 वाजलेले आहेत. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, झाडझूड झालेली आहे आणि मी छान अशी मस्त देवपूजा केली बघा. तुम्हाला दाखवते मी. बघा, अशी देवपूजा केलेली आहे मी. आमच्या घराचं बांधकाम चालू आहे ना, त्यामुळं मग देवारा काढून टाकलेला आहे. तर पाटावरती मस्त अशी मी देवपूजा केलेली बघा. तर चला आता स्वयंपाक बनवायचा आहे. मी हरभरे आज भिजू घातले होते ना, त्यामुळं मग छान असे कुकरला आहे ना मीठ टाकून छान असे मऊ शिजून घेतलेत बघा, पूर्णासारखे, म्हणजे मस्त लागते बरं का हरभऱ्याची भाजी. तर चला आता भाजी फोडणी देते. तर त्यासाठी मी इथं कांदा भाजून घेतला होता चुलीमध्ये आणि खोबरं लसणाचं वाटण मस्त बनवून घेतलंय. आता भाजी बनवते. कढईमध्ये तेल टाकलंय मी आणि वाटण जे बनवलं होतं ना ते टाकून घेतलं. आणि त्यामध्ये जे आपले बेसिक मसाले असतात ना ते टाकून घेणार आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि नंतर मग ते शिजवलेले हरभरे. एकदम मस्त भाजी बनते बघा ही. आमचे मामा जे आलेले आहेत आमच्या सासूबाईंना भेटायला, ते आमचे सासरेच आहेत बरं का. तर असं दिवसभर चालत असते, कोण ना कोण भेटायला येतं, तर त्यांच्यासाठी मला चहा बनवायचा आहे. तर चला बघा, चुलीवर आता गॅसवर मी फोडणी दिली बरं का, आणि चुलीवरती ही भाजी काढायला ठेवली. चुलीवर खरंच कळलेली भाजी खरंच खूप भारी लागते बरं का. तर तोपर्यंत मामा आले ते, तर त्यांच्यासाठी चहा बनवणार आहे मी आणि पटपट कामं आवरून घेणार आहे. कपडे वगैरे झाले आणि हरभरे जे होते तळ्या ठेवलेले ते मी टपामध्ये आणि पाठीमध्ये भरून घेतले. ते स्लॅबवरती आमच्या चुलत सासऱ्यांच्या वाळ्या घालायला न्यायच्यात. आणि इकडे बघा, बांधकामावरती आमचे मामांजी चांगलं छान असं पाणी मारतात. तर बघा, बकेटीने मारतात बरं का. माझे कपडे वगैरे होस तर मामांनी सगळ्या ह्या कडेने पाणी मारून घेतलं, बिंब भरला त्याच्याकडनं. आणि इथं हौद बनवलं आहे आपण. तर खूप मोठा हौद आहे बघा, याला सुद्धा पाणी मारून घेतलं. आता याच्यावरती विटाचं बांधकाम करून नंतर प्लास्टर वगैरे करून घेते. तिकडं बेलर भरलं त्यामुळे थोडासा ताप होतोय बरं का, पाणी आणायचं न्यायचा, पण आता काही इलाज नाही त्याला. तर चला हरभरे वाळू घालायच्यात मला. आणि त्याच्या अगोदर मला आता भुईमुगाच्या शेंगा आणल्यात काल तोडून मामांनी, त्यासुद्धा वाळ्या घालायच्यात. तर बघा, मामांचं पाणी मारून झालं होतं आणि हरभरे पण नितळले होते. तर मग मी ज्या शेंगा होत्या ना भुईमुगाच्या काढून आणलेल्या आदल्या दिवशी, त्या वाळत घातल्या. तवटावरती अशा वतून घेतल्या, तिथं ऊन येतं, आणि अशा पातळ अशा पसरून घेतल्या, म्हणजे शेंगा चांगल्या वाळल्यानंतर मग खवट शेंगदाणे अशी लागत नाहीत. तर शेंगा 1-2 दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळून घ्याव्याच लागतात. शेंगा वाळू घातल्याच्या नंतर मग आमच्या सासऱ्याचं एक बंगल्याचं काम चालूच आहे तिथं पण. तर त्या स्लॅबवरती आम्ही हरभरे जे भिजवलेले होते ते घेऊन गेलो दोघंजण, टपामध्ये आणि पाठीमध्ये, आणि असा तळवट अंतरून घेतला दोघांनी. तर मामा आमचे करू लागतात बरं का. तर भिजवलेले हरभरे मी असे तळवटावरती ओतून घेतले आणि पातळ असे पसरून घ्यायचे होते आणि 2 दिवस कडकडीत असे उन्हामध्ये वाळून घ्यायचे होते, म्हणजे आपल्याला ते हरभऱ्याची डाळ बनवण्यासाठी तयार होतात. आणि हरभरे वाळल्याच्या नंतर मग गिरणीमधून भरडून आणली की मग आपली हरभरा डाळ छान अशी तयार होते बघा. तर हरभरे ओतल्याच्या नंतर मग मी अशी पातळ पसरून घेत होते. तर मामांनी पण टपामधले हरभरे ओतून घेतले आणि पसरू लागत होते. परवाळ घालून आले आणि इकडं बाबांना आणि बंटीला जेवायला दिले बघा. तर दोघंजण कसे मस्त जेवताय. बाबांचं जेवण झालंय आणि बंटीचं राहिलंय. ज्वारीच्या भाकरी आणि मस्त भाजी बनवली होती. चाललंय त्यांचा चांगला मस्त असा बेत. आता आम्ही पण जेवण करून घेणार आहे. तर बघा, दुपारचा टायमिंग झाला होता. मामांनी सांगितलं होतं पाणी मारायला बांधकामावरती परत. तर दुपारी मोटर चालू केली होती, तर मामा गेले होते मोटर चालू करायला. तर बॅलरमध्ये पाणी येत होतं, तर मग मी असं उपसून ना बांधकामावरती असं पाणी मारत होते. कारण तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं पाणी सारखं 2-3 वेळा दिवसातून मारावं लागतं. आणि बंटी पण होता बरं का. तर बघा, आता माझी सगळी कामं आवरली बरं का. पाणी बिणी सगळं भरून झालं आणि आता इथं काय जास्त एवढं गरम होत नाही, हवा लागते, त्याच्यामुळे मग गॅसवरती मी ना थोडीशी कारळ आणली होती बघा. इकडे बघा, तर कारळा चटणी कुटायची. तर म्हणलं आता भाजून घ्यावं आणि चटणी कुटावी मिक्सरवर कुटणार आहे बरं का, छान लागते. आणि इकडे बघा, लसूण पण सोललेला आहे
आणि ही तुम्हाला मिरच्या दिसत असतील. तर आता मी मसाला तिकडे तुम्हाला माहिती 3.5 किलो केलेला आहे. पण आता अन्न झालं नाही त्याच्यामुळे मग घरात थोडंसं सामान ह्यांनी आणून ठेवलं होतं. तर म्हणलं चला मसाला बनवून घेऊ. आता मसाला पण लगेच मी बाजारात घेणार आहे. तर जे सामान घरामध्ये उपलब्ध आहे ना तेच घेतलेलं आहे बरं का. त्यांनी 1 छटा मसाला आणलेला आहे, गरम मसाला आणि अर्धा किलो मिरच्या आहेत. तर एवढं खोबरं जे आहे घरामध्ये तेवढंच मी घेतलंय. तेवढ्यातच मी सगळं हे भाजणार आहे. चला आता किती भाजून मग नंतर मामा मसाला त्यांच्यावरनं कुटून आणतील, त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. तर दुपारी आम्ही बसलो होतो 2-2:30च्या दरम्यान. तर आमच्या घरी ना ते मिस्त्री जे बांधकाम करतात ना त्यांचा मुलगा आला होता. तर तो आणि माझा पुतण्या आमच्या आत्या शेजारी बसले होते बघा. आणि व्हिडिओ शूट करते म्हणून तो असं लाजत होता. त्यानंतर त्यांचा प्लॅन झाला तिघांचा खेळायचा. तर इथं गोट्याचा डाव चालला होता बघा त्यांचा खेळायचा. आणि असं एकमेकाशी असे एक साईजचे जर मित्र जुळले ना तर खरंच त्यांना लय भारी वाटतं बरं का. तर चालू त्यांचं आपलं गोट्या खेळायचं काम. आणि मी हा शूट केलेला व्हिडिओ त्यांना माहीतच नाही. मी गुपचूप शूट केलं होतं त्यांचं खेळताना. 3 वाजले तर आणि बीमवरती आमचा बंटी दादा छान असं पाणी मारतोय बघा. म्हणला मम्मी मी मारतो. तर निम्म मी मारलं आणि निम्म त्याने मारले बघा. मस्त वततोय. तर आता उन्हाचं आहे ना बांधकाम लय वाळतंय बरं का. आणि सिमेंटाला पाणी मारावंच लागतं. इकडे नळी जोडली होती, पाणी गेलं काय रे? बघ 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 बघ, टप्पामध्ये पाणी सोडलंय आणि बकेटीने घेऊन मारतोय बघा. एक-एकच नाही बाळा, एक-एकच नाही. बस 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 झालं आता मारून. तेवढ्या 2 बकेटमध्ये होईल. हळूच हळूच 2-2 बादल्या नाही ना ते तुला. हळूच पडशील. बघा किती काम करतोय आमचा बंटी दादा. 2-2 बकेटीने पाणी मारतोय बरं का. थोडंसं तेवढाच कोपरा राहिलाय त्याला मारतोय पाणी. बाबाने सांगितले पाणी मारायला, म्हणले 2 जण मारून घ्या. तर मी मारलं थोडंसं आणि तो मारतोय. म्हणला मी राहिलेलं मी मारतो. तर चला ऊन भरपूर आहे बरं का गावाकडं. पण आमचं इथं आंब्याचं झाड आहे ना त्यामुळं एकदम मस्त अशी गार सावली पडती. त्यामुळे एवढं काय ऊन जाणवत नाही. आणि आंब्याला ह्या बघा आंबे पण भरपूर आलेले आहेत बरं का. 1-1, 2-2, 2-2, 3-3 सारखे रोज पडतात. आणि आंबा पडला की बंटी दादाचा लगेच असतोय खायचं काम. चल चल बकेट अलीकडे घे ना बाळा, लांब होती तिलाही. तर चला बंटी मारतोय पाणी. थोडंसं राहिलं मी पण मारून घेते. इकडे बघा पाणी मारून झाल्याच्यानंतर बंटीनी ना आमच्या एक वासरू छोटंसं तर त्याला खायला घेऊन आला होता आणि ते टाकलं त्याला. आणि त्यानंतर मग मुलांच्यात तो खेळायला गेला. वाजलेले आहेत 6 आणि माझं झाडझूड झालेली आहे. सगळं झालंय बरं का. बांधकामावर परत पाणी पण मारलंय आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आहे. पण हे ज्या दिसताय ना तुम्हाला 2 जणी तर या माझ्या सासाच आहेत बरं का. म्हणजे चुलत सासा आहेत, आपल्याच आहेत. तर सासूबाई पडल्यामुळे ना सगळेजण भेटायला येत आहेत. त्यांना दिवसभर चालूच आहेत माणसं. तर चहा पाणी वगैरे चालूच असतं. तर असो. तर बघा हे आलेले आहेत, ह्यांना पण चहा पाणी झालं, गप्पा गोष्टी झाल्या. खरंच खूप भारी वाटलं. तर आता ह्या निघाल्यात बघा. आता ह्यांना हळदी कुंकू लावते आणि वाटं लावते. नंतर मग मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.